शांतता कमिटी मीटिंग पारोळा येथे दिनांक 26 रोजी पारोळा पोलीस स्टेशन, तहसीलदार, नगरपालिका पारोळा व महावितरण यांच्याकडून शांतता कमिटीची मीटिंग दिनांक 26 रोजी 4 वाजता तहसीलदार सभागृह येथे घेण्यात आली। सर्व पोलीस पाटील, गणेश मित्र मंडळाचे अध्यक्ष व उपाध्यक्ष यावेळी उपस्थित होते। गणेश मंडळाचे विविध समस्यांच्या निराकरणासाठी गावातील खड्डे मुरमाने बुजून अतिसंवेदनशील भागात सीसीटीव्ही कॅमेरे नगर परिषदेकडून लावण्यात येणार असल्याचं किशोर चव्हाण मुख्याधिकारी यांनी सांगितले। डीजे वाद्यास पोलीस स्टेशनकडून परवानगी नाही असं PSI सानप यांनी सांगितले। मुस्लिम काझी सामुद्दीन मौलाना यांनी हिंदू मुस्लिम भाई भाई असं म्हणून मोहम्मद पैगंबर जयंती दिनांक 5 ला असून गणेश उत्सव ही दिनांक 8 रोजी मनवण्यात येईल असं त्यांनी सांगितले। यावेळी गणेशोत्सव हा विघ्नहर्त्याचा उत्सव असून त्यात कोणीही विघ्न आणू नये असं DYSPंनी म्हटलं। या मीटिंगला तहसीलदार उल्हास देवरे, DYSP कोते, फौजदार सचिन सानप, नगर परिषद पारोळा मुख्याधिकारी किशोर चव्हाण, महावितरण मोरे व अधिकारी कर्मचारी, गावातील तालुक्यातील पोलीस पाटील, विविध गणेश मंडळाचे अध्यक्ष, उपाध्यक्ष व सभासद तसेच पत्रकार हजर होते। गणेश उत्सव व मोहम्मद पैगंबर जयंती शांततेत पार पाडावा असे DYSP कोते यांनी सांगितले। पत्रकार विश्वास चौधरी यांनी अधिकाऱ्यांच्या त्रुटी सांगितल्या। समाजसेवक PG पाटील यांनी सुद्धा रोडचे खड्ड्यांबाबत नगर परिषदेत बजावले। सिटी इंडिया न्यूज साठी प्रतिनिधी देविदास चौधरी, पारोळा। शांतता समितीचे महिला सदस्य, पुरुष सदस्य, पोलीस पाटील बांधव, पत्रकार बांधव आणि पारोळा पोलीस स्टेशनच्या बाबतीमध्ये सांगायचं एक असं आहे की गणपती उत्सवाच्या या निमित्तानं आजपर्यंत अशी कुठल्याही प्रकारे झालेलं नाही। त्या सांगतोय पारोळासारख्या 112 गावाचा असा मोठा तालुका, त्या तालुक्यासाठी केवळ एकच पोलीस स्टेशन एवढं असताना देखील सर्व सण उत्सव हे अत्यंत गुण्यागोविंदाने आहे आणि एकदम चांगल्या एक दिनानं आपली जनता आपले बांधव साजरे करताना आपल्या नेहमी काळजी घ्यायची की त्याला एक प्रतिसाद रिॲक्शन मध्ये तर प्रतिसाद द्यायचा आहे। प्रतिसाद हा प्रशासनामार्फत द्यायचा आहे। आपण आम्हाला कळवायचं आहे किंवा आम्ही पण मॉनिटर करतो। सायबर सेल आहे जळगाव त्या ठिकाणी, सायबर पोलीस स्टेशन आहे, सायबर पोलीस स्टेशन सायबर सेलच्या माध्यमातून आपण त्याच्यावर मॉनिटरिंग करत असतो आणि त्याच्यामध्ये कुठलाही असं पण प्रकार निदर्शक आला किंवा आमच्या निदर्शकांचं किंवा आमच्या निदर्शकांवर कारवाई केली नसते। त्याच्यामुळे वैयक्तिक कोणी कुठल्या बाबी आपल्या लेवलवर हातात घेऊ नका। प्रत्येक मंडळासोबत पुढचे 10 दिवस बंदोबस्त असणार आहे। त्याच्यामुळे ते बंदोबस्ताचे जे आमचा अंमलदार असेल, होमगार्ड असेल तर तो आपण त्याच्याशी आपला संपर्क असावा, पोलीस ठाण्याचा संपर्क असावा, आमचे संपर्क असावा, जेणेकरून त्या घटनांना त्वरित कायदेशीर उत्तर देता येईल अशा प्रकारे। नंतर दुसरा महत्त्वाचा मुद्दा आहे की ज्यावेळेस आपले फ्रेंडला लागतात तर त्याच्या परिसरामध्ये कुठल्या प्रकारचे अवैध प्रकार आम्ही तर त्याच्यावर स्ट्रिक्ट ॲक्शन घेणार आहोत। परंतु आपल्या इथे निदर्शनास आलं बऱ्याच वेळेस काय होतं की एक एंटरटेनमेंट लोक प्रत्येक खेळणे किंवा काय जे प्रकार असतात त्या प्रकारचे प्रकार करतात आणि त्यातून मग वैयक्तिक लेवलवर वादावादी होते, कोणी नशेमध्ये असतं किंवा काय, तशा प्रकारच्या गोष्टी होतात आणि मग त्याचं वेगळं स्वरूप किंवा त्याच्यातून वेगळे प्रकार होऊ शकतात। तर आपल्या निदर्शन अशा प्रकार आले तर आपण आमच्या निदर्शनावर निश्चित कारवाई करू। त्यानंतर आपल्या शहरामध्ये बऱ्याच मंडळांचे देखावे वगैरे असतील, सगळं असतील, तर सर्वप्रथम सांगितले देखावे वगैरे करताना कुठल्याही आक्षेपार्ह त्याच्यामध्ये नसायला पाहिजे। कुठल्याही गटाच्या धर्माच्या भावाला जाऊन दुर्गावलं जाणं याची काळजी आपण सर्वांनी घ्यायची, ते व्हेरीफाय करायचं आहे। नंतर मिरवणुकीच्या दिवशी देखील विसर्जनाच्या दिवशी काही घोषणा असतील, गाणे असतील तर कुठल्याही आक्षेपार्ह असताना याची सर्वांनी काळजी घ्यायची, त्याच्याकडून कुठलाही अनुचित प्रकार घडला। आणि याच्यात सर्व महत्त्वाचं म्हणजे की आपले 10-11 असतात त्याच्यामध्ये तर वेगवेगळ्या ठिकाणी आपले जे गावे असतात महिला, मुले, नंतर मुली अशा प्रकारे विजिट देण्यासाठी कुठलेही छेडछाडचे प्रकार त्याच्यामध्ये होणार नाही आणि तसा प्रकार झाला आणि जसं निदर्शन आला तर तो तरी पोलीस स्टेशन निदर्शनानंतर निश्चित कारवाई। महिलांना कुठल्या प्रकारच्या असुरक्षित भावना त्याच्यामध्ये दिसणार नाही असे आपण आपल्या मंडळाच्या स्वयंसेवकामार्फत आम्ही आमच्या बंदोबस्तात अशा प्रकारे सूचना देऊन स्वयंसेवकामार्फत त्याची काळजी घ्यायची। तर याचं बरेच मुद्दे आहेत आणि आपला प्रतिसाद देखील त्याच्यामध्ये चांगला आहे। त्याच्यामुळे हा उत्सव एकदम म्हणजे येणार गणेश उत्सव असेल, ईद असेल,